नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत दिगंची हे गाव आटपाडी खानापूर या मतदारसंघामधील आहे. सध्या या मतदारसंघामधील जे काय विद्यमान आमदार आहेत अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर इच्छुक आहेत महायुतीकडून. तसेच इतरही राजेंद्र अण्णा देशमुख असतील, वैभव पाटील असतील किंवा अजून इतरही उमेदवार इच्छुक आहेत. तर या मतदारसंघामध्ये जे काय विद्यमान आमदारांनी जे काय कामं केले त्या कामाचा आढावा घेणार आहोत. लोकांच्या मनामधील भावी आमदार कोण असेल याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तसंच मित्रांनो, या मतदारसंघातील जे काय शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरीब जनतेचे प्रश्न असतील, ते कशाप्रकारे त्यांनी पूर्णपणे सॉल्व्ह केलेत का, किंवा जे काही कामं पेंडिंग आहेत याबद्दलचा आढावा घेणार आहोत. चला तर पाहूयात या मतदारसंघातील जनतेची प्रतिक्रिया. नमस्कार. नमस्कार. आपले नाव? राहुल अनिल पांढरे. तुमच्या मतदारसंघातून सध्या कोणाच्या नावाची चर्चा आहे की भावी आमदार कोण होईल? सुहास भैया. सुहास बाबर. सुहास बाबरच का? शेवटी कामाचा माणूस आहे. हो, त्यांच्या वडिलांनी अनिल भाऊन जे काम केलं मतदारसंघात, म्हणजे पाण्याचं असेल, रस्ते असतील आणि काय अडीअडचणी असतील. शेतकऱ्यांच्या मतीला धावून येणारा आमदार म्हणून त्यांची ओळख होती. हो हो हो. त्यांच्याबद्दल अजून काय, त्यांच्या जुन्या आठवणी काय सांगू शकाल? जुन्या आठवणी म्हणजे काय, आता आम्ही आता यंग पिढी आहे, ते आता सुहास भैयाबरोबर सोबत अनिल भाऊंच्या काळात जे पाठीमागं जे झाले, म्हणजे त्यांनी जे काम केलेलं होतं ते कामाचं एवढा म्हणजे आता आम्हाला एवढा ही नाही, अभ्यास नाही एवढा जास्त. ज्या सध्या नवीन योजना दिल्यात की PM किसान असेल, लाडकी बहीण योजना असेल, तर त्याचा या योजनेचा फायदा ह्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल का? 100% होणार. आजच 3000 रुपये जमा झालेत. आम्ही फिरत असताना सकाळी दोघा तिघाच्या मोबाईलवर मेसेज आले 3-3 हजाराचे, आणि PM किसानचे सुद्धा आले. म्हणजे ह्या योजनेचा कुठेतरी हो 100% फायदा होणारच आहे. 100% होणार. तुमच्या मनातील भावी आमदार सुहास भैया बाबर. तर आपलं नाव? संजय काशीनाथ पांढरे. गाव कोणतं आहे? दिगंची. सध्या आपल्या या मतदारसंघामध्ये कुणाची हवा चालू आहे? सध्या राजेंद्र अण्णा देशमुख. राजेंद्र अण्णा देशमुख. हं. काय सांगाल, सध्या विद्यमान आमदार होती, त्यांनी कसं विकास वगैरे कामं केली होती? त्यांनी विकास केला, पण गोरगरिबांकडे काय लक्ष ज्यादा दिलं नाही, मोठ्यांकडे लक्ष दिलं. त्यामुळं आम्ही गरीब त्यांच्यासाठी नाराज आहे. बरोबर. गोरगरिबाची काय कामं केली नाही. घरकुलं ही आलेली जेवढी तेवढी ते गोरगरिबापर्यंत पुचली नाही. ते आणि महागारी पाठवली. ते गोरगरिबापर्यंत घरकुलं जेवढी आलेली तेवढी आलीच नाही. ते ज्याला द्याय त्याला डबल दिले. ते ज्याला नाही त्याला तसाच आहे अजून, त्याला मिळालंच नाही घरकुल. ते गाव लेवलचा प्रश्न असतो ना, गाव लेवलचे आपले लोक कोण आहेत त्यांच्याकडून ते ग्रामसेवकाकडे जाऊन वगैरे मंजूर करून घ्यायची असते. ते आपण आम्ही 2-3 बाऱ्या मंजूर करायला गेलो, पण ती लोक जाग्यावर गावात नाही, ते जातात निघून. बोला का? बरं, सध्या जे काय शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना वगैरे आणलेली आहे, त्याचा फायदा होतोय का तुम्हाला? आम्हाला अजून एक 5 पैशाचा झालेला नाही. आम्ही फॉर्म भरले, बँकेतने खाती काढली, पण त्याचा आम्हाला 1 रुपयाचा अजून लाभार्थ आम्ही झालेला नाही. कशात फार्म चुकला का काय, नेमकं काय झालं? आता ती काय शेवटीवर शासनालाच नाही. त्यामुळे तुम्ही विद्यमान आमदार जे काय होते त्यांच्यावर नाराज आहे? नाराज आहे, 100% नाराज आहे. तुमचे कोणाला मत आहे, म्हणजे तुम्हाला कोण यावं असं वाटतं? आम्हाला जर शरद पवार गटांकडनं राजेंद्र अण्णा जर राहिले उभा, तर आमच्या आटपाडी खानापूर तालुक्यातनं राजेंद्र अण्णा आमदार व्हावं तर आमची इच्छा आहे. नमस्कार. आपले नाव? दत्तात्रय यादव. बरं, आपलं गाव? दिगंची. तुमच्या या दिगंजी गावामधून आटपाडी खानापूर तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या भावी आमदार कोण असेल? कोणाचा पाडा जास्त जड आहे? वैभव दादा. वैभव पाटील. बरं, वैभव पाटीलच का? आमचं प्रेम आहे त्यांच्यावर. जसं की आता बरेच लोकांनी सांगितले की अनिल बाबर हे विद्यमान आमदार होते, त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना मतदान करून किंवा यांचं पुढील भावी आमदार त्यांना करायची त्याची इच्छा आहे. तर त्याबद्दल काय, त्यांचं जे काय कार्यकाळ आहे किंवा त्यांचं जे काम आहे ते कशा प्रकारे होतं? चांगलं होतं. त्यांनी बऱ्याच योजनेमार्फत, टेंबू योजना असेल, ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा प्रॉब्लेम होता ते त्यांनी सॉल्व्ह केलेत. सोडवणं सगळ्या आमदारांनी, मागल्या आमदारांनी प्रयत्न केलेले आहेत. राजेंद्रांनी केलेले आहेत, सदाशिव पाटलांनी केलेले आहेत, परत गोपीचंद पडळकर साहेब आहेत, परत अजून कोण आमदार झाले? नागनाथ अण्णा नायकोडे वगैरे आहेत, ती जुनी माणसं आहेत.
टेंबू योजनेला त्यांनी योगदान दिलेलं आहे. आता पाटील यांच्यासोबतच त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून अजून कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत तुमच्या मतदारसंघातून? आता सुहासबाई आहेत, परत ब्रह्मानंद पडळकर आहेत, संजय येगुते म्हणून आहेत, राजेंद्र अण्णा रायनांना आहेत. आता म्हणजे आता या 2-4 दिवसात त्यांनी सांगितले मी आहे म्हणून. तुमच्या मनातील भावी आमदार वैभव पाटील सदाशिव पाटील. ठीक आहे, आमचा पक्ष वैभव दादा सदाशिव भाऊ. त्यांना कोणत्याही पक्षातून तिकीट मिळतील मी त्यांना त्यांच्या मतदान पाठीमागे. करणार. नमस्कार, आपलं नाव? बापूस कोंडीव पुजारी, गाव? लिंगीवर. ठीक आहे. तर काय सांगाल आपल्या या आटपाडी खानापूर मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे सध्या? सध्या हवा आहे हे जे शिवसेना धनुष्यबाण. बरं. तर कोण आहे तिकडून इच्छुक उमेदवार? सुहास बाबर. सुभाष बाबर. तर विरोधात त्यांच्या कोण उभा राहणार आहे शक्यता? अजून काय कळलं नाही, पण शक्यता अशी आहे. तरी कोण कोण तयारी कोणी चालू केली? वैभव पाटील आहेत, बरं. पुन्हा पडळकर आहेत ब्रह्मानंद, परत आता राजेंद्र अण्णाची तयारी चालू आहे. ठीक आहे. तर काय विकास कामं वगैरे कसे चालू गेल्या पंचवार्षिकमध्ये विकास कामं वगैरे कसे झाले? चांगली झाली. सिंचन योजना ही बऱ्यापैकी झालेली, रस्ते बिस्ते. जे आपले विद्यमान आमदार होते त्यांनी आपला याचा कसा विकास केला आहे चांगला केला आहे त्यांनी, मतदारसंघात? चांगला केला आहे विकास. तर कोणकोणती कामं झालीत काय सांगाल विशेष? कामं आता सिंचन झाले, रस्ते झालेत, बरं. अजून बाकी काय किरकोळ. मग एकूणच लोकांचा कल कसा आहे? कल सध्या तरी बघा धनुष्यबाणाकडे आहे. म्हणजे आम्ही तर धनुष्यबाणाचंच आहे, पण माणसांचं बऱ्यापैकी कल तसा आहे. हे जे काय लाडकी बहीण योजना वगैरे शिंदे सरकारने आणलेले आहे हां, त्याचा कितपत फरक पडेल वाटतं तुम्हाला? थोडाफार पडणार फरक, महिलांचं थोडंफार फरक पडणार. पण ते जरा थोडं वाढवलं असतं म्हणजे बरं झालं असतं, म्हणजे महिलांचं तरी कल्याण झालं असतं. एक 2-3 हजार रुपये महिना केला असतं का नाही, मग बऱ्यापैकी महिला कवर झाल्या असतील. आता सध्या या आपल्या गावातील समस्या वगैरे काय आहेत? समस्या काय आहेत? काय सुद्धा नाही. आता सध्या निसर्गाचं जरा पाऊसच नाही. ही एक आता 6व्या टप्प्यातली गावं आहेत, त्यांना ती समस्या आहे पाण्याची. त्यामुळं आता 6व्या टप्प्याचं बी उद्घाटन झालं, भूमिपूजन झालं. वर्ष 1.5 वर्ष अपघात आणि पाऊस नाहीच ना. निसर्गाचं पडलंय तिकडं बेमाप पडलंय, नाही तिथं नाही. मंगळवेढा भागात तर तिथं मान नदी भरून वाहते ना? होय, आता इथं आमच्या इथं आमचं गावच मान नदीकडं आहे, लिंगीवर. कोरडी टणटणीत आहे. खालच्या भागात पाऊस झाला? खालच्या भागात आहे. तिकडं टेंबूचं पाणी गेलंय, पाणी सोडलेलं आहे. अधिक थोडाफार पाऊस बी झाला आहे. आता जे धरण आहे ते कसं, त्याची पातळी कशी? राजवाडी तलाव का आता सोडलेलं पाणी आहे त्यात आता चालू आहे, बरेच दिवस झालं. किती टक्के भरले? 17-18% भरलं असं. 17-18 19 फूट पाणी आले. हां, म्हणजे तेच की फूट लागते पाणी सांडी अजून 75% पाणी लागते. 25% भरले. आता 1 फूट म्हणजे जास्त मागं सरत आहे. जवळजवळ 10-12 किलोमीटर मागं सरत असं पाणी. म्हणजे ते बराचसा एरिया हा डेव्हलप आहे. होय. आटपाडी तालुक्यातला लय नाही, पण सांगोल तालुक्यातला बऱ्यापैकी आहे. ती नदीच्या आड्याला ती पाणीच येत नाही हो. नदीच्या पलीकडला भागच कॅनलनं जातो. दगड मारते खटके. काय सांगाल आटपाडी या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या कोणाची चर्चा आहे किंवा कोण निवडून येईल अशी शक्यता आहे? बाबर, सुहास बाबर. हो, येईल, 100% येणारच. त्यांचं कार्य कसं आहे? त्यांचं एकदम चांगलं आहे. आता या 5 वर्षामध्ये कामं वगैरे गावातील कशी झाली? हो, भरपूर केली. आणि महत्त्वाचे आमचे ते 6व्या टप्प्याचं काम झालं. त्यामुळे आमच्या 12 मला वाटतं किती गाव आहेत?
आपल्या तालुक्यात 12 गाव आहेत, त्यामुळे 12 गावाचं पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. कोणकोणती गाव आहेत ती? तर तसे सगळ्यांची नाव काय मला माहिती आहेत. हां, लिंगेवरे, राजेवाडी, पुजारवाडी, उंबरगाव, आंबेवाडी, त्याला कोणतं पाणी येणार आहे? टेंबूतून. म्हणजे एकूणच बाबर यांचे सध्या हवा आहे म्हणा. हवा आहे. दुसरे त्यांच्या ऑपोजिटला वगैरे कोण कोण इच्छुक आहेत काय? अजून तरी काय तसं जाहीर झालेलं नाही, पण तुतारीचं चाललंय. नमस्कार. काय सांगाल सध्या दिघंची गावामध्ये कुणाची हवा आहे सध्या? कोण निवडून येईल? आता अनिल भाऊन काम केलेलं आहे म्हणल्यानंतर आम्ही अनिल भाऊच्या बाजूने जाईल म्हणा. अनिल भाऊंचं काम आहे. हां, ठीक आहे. काय कामं काय झालीत गेल्या 5 वर्षामध्ये? पाणी आणले टेंबूचं, पुन्हा रोड झाले ते या ठिकाणची ती. अजून काय? शेतीला पाणी आहे, प्यायला पाणी आहे. हे कामं केलेले. हो. ठीक आहे. आता त्यांच्या विरोधात कोण कोण उभं राहणार? आता विरोधात अजून तरी काय म्हणजे 200-300 आमदार आहेतच तुमच्या विरोधात. आता नेमकं ठाम कोण होती काय सांगता येते तसं. तरी कोण कोण आहेत? तसं काय आधी काय सांगता येते तेव्हा आता. तरी सध्या नाही. चर्चा कोणाच्या नावाची? यांचीच आहे, बाबर. आता आम्ही बाबरकडे मानतो, त्यामुळे आम्ही बाबराची चर्चा करणार आम्ही. बाबरच का? काय सांगाल त्यांच्या? नाही, त्यांनी कामच केलं नाही या 10 वर्षात. कसं कसं? पाणी आणले प्यायला ठिकाणची आणि विकास कामं बी आहेत त्यांना. त्यामुळे तेच येते. हां, आमचा तरी अंदाज आहे पूर्ण. नमस्कार. गणपत दादू माळी. काय सांगाल दिघांची भागातून कोणाला लीड जास्त मिळेल वाटतंय, किंवा कोण आमदार होईल या आटपाडी खानापूरचा? बाबरच आपला मुलगा. बाबराचा मुलगा होईल. बाबरच आम्हाला पाणी जातंय बाहेर पाक देश. कसं म्हणताय? कसं काय काय विकास कामं केली? विकास आम्हाला पाणी दिलं ना त्यांनी टेंबूचं. पाणी महत्त्वाचं आहे. शेतीला पाणी मिळालं, प्यायला पाणी मिळालं, आमचं समाधान झाले त्यांनी पाणी दिल्यामुळे. त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार आहे? अरे ती एवढा काय अभ्यास नाही आम्हाला. असलं आपल्याला जे हां रस्त्याची कामं वगैरे कशी? रस्त्याची कामं ही झाली की चांगली झाली. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मल्हारी पुसवळे. काय सांगाल आपल्या आटपाडी खानापूर या विधानसभेमध्ये कोणाला लीड मिळेल किंवा कोण आमदार होईल? काय तसं काय सांगता येत. तरी एक अंदाज. तिघे तशीच लेडच्या बरं, कोण कोण आधी इच्छुक आता सध्या? याची सदाभाऊ बोरगा बरं. आणि राजेंद्र अण्णा आणि ही काय ती विद्यमान आमदारांचे बाबर. बाबर. त्यामध्येच गेल्या पंचवार्षिकमध्ये या चालू कोणी जास्त म्हणजे महत्वाची कामं कोणी केली? काम केली बाबर पोरानंच. तुम्हाला काय वाटते, बाबर येतील का ते दुसरे? आता काय पुढलं कोण काय सांग. आपल्या गावामध्ये विकास कसा झाला आहे? विकास बाबरचा ज्यादा आहे. काय काय विकास कामं केली? रस्त्याची कामं, पाणी आणि टिंबूच पाणी. त्यामुळे लोकांच्या मनात कोण आहे साधारण? एक तुमची बाबरच चर्चा आहे. बाबरच. सुहास बाबरचे आहे. सुहास बाबू कसं आहे त्यांचं काम वगैरे? त्यांचं काम चांगलं आहे, पण त्यांच्या वडिलांचं काम फार चांगलं होतं ना. ती सहानुभूती फार मोठी आहे. वडिलांनी टेंबूसाठी वडिलाचा जीव गेला, पण संपूर्ण आमचा भाग सुजलाम सुफलाम केला आहे. प्रत्येक आमच्या गावाला तर प्यायला पाणी नसायचं, पण आज झील आहे ती झील. पाण्याचं इतकं पाणी करून दिले. प्रत्येक तलाव्यात हॉल काढल्यात, कॉक काढल्यात. त्यामुळं कधी बी एनी टाईम कधीही पाणी आम्हाला मिळतं. पाण्याचा काही विषय नाही. त्यामुळं मतदान ही चांगल्या पद्धतीनं होणार त्यांना. आणि आता हे 6वा टप्पा मंजूर केला ना, मुख्यमंत्री आले ते. त्यामुळं ह्या भागात काय अजिबात अडचण नाही. 70% मतदान होईल इथे. 100% बाबर चालते. हा बाबा. आता तुम्ही हे पाण्याची वगैरे कामं सांगितली, पण इतर काय कामं असतात रस्त्याची वगैरे? ते सगळेच झाले, तर संपूर्ण रस्ते झालेत, पाणी झाले बरं का. गोरगरिबांना सगळ्यांना म्हणजे MSCBला DP झालेत. जे ज्या अडचणी येते त्याला प्रत्येक अडचणीला ती माणूस दत्त म्हणून उभा होता अनिल भाऊ. त्यामुळं काय अडचण नाही. आणि सुहास बाबर बी कामाचा माणूस आहे, धडाडीचा आहे पोरगा, चांगला आहे. त्यामुळे त्यांचे काम अधिक सहानुभूती ते काय विषय नाही बाकीचा. अगदी चांगल्या म्हणजे चांगल्या मतानं जिंकतील ते.
त्यांच्या विरोधात सध्या इच्छुकमध्ये कोण कोण आहे? नाही नाही ती काय सगळे राजेंद्रांना उभा राहतो म्हणते. सदा पाटलाचा मुलगा आहे, सदा पाटील आहे, कोण ब्रह्मानंद पडळकर आहे. ती काय कुणी जरी राहिली तरी सगळे जरी ही एक झाले तरी सुहास बाबूरावची फाईट जोरात त्यांना बसणार, म्हणजे चांगल्या मतांनी निवडून येणार. सध्या जे काय लाडकी बहीण योजना असेल, PM किसान आहे, सगळं त्याचाही फायदा होईल का? होईल होईल होईल. लाडक्या बहिणीचा फायदा होईल आणि PM किसानचा फायदा होईल आणि त्याच्यापेक्षा जास्त टेंबूचा फायदा होईल. सर्वात जास्त फायदा टेंबूचा होईल. आता एक 6 गावं आमच्यातली वंचित होती ह्या तालुक्यातली, पण त्या 6-7 गावाला सुद्धा आता नारळ त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी फोडला, वर्षभरात ती सुद्धा गावं सुजलम सुफलम होतील. आपलं नाव? अजिनाथ अप्पा गाडवे, ठीक आहे. गाव कोणतं आपलं? उंबरगाव. तुम्ही चेअरमन होतात का? हां, विकास सोसायटी चेअरमन. काय सांगाल सध्या आपल्या गावामध्ये काय अडचण आहे आणि विकास कामं कोणती झाली? आमच्या गावामध्ये काय अडचण नाही. जे आता 6व्या टप्प्यामध्ये गाव नव्हतं ते आता गाव घेऊन त्याचा नारळ फोडून आता काय पायपा 1-4-5 दिवसात येतील. म्हणजे पाणी येणार आहे. पाणी येणार आहे. आमच्या गावाला पाणी नव्हतं. कोणत्या योजनेचं पाणी येते? टेम्पो योजने. म्हणजे विकासाचं काम चालू आहे, रस्त्याची वगैरे कामं वगैरे? रस्त्याची सगळी कामं झाली. काय सांगाल सध्या मग या तुमच्या आटपाडी खानापूर या विधानसभा ह्याच्यामध्ये कोण येईल निवडून? सुहास बाबर. त्यांचं टोटल पूर्वीचं कार्य पाहिलं असता त्यांच्या वडिलांचं कसं आहे? त्यांच्या वडिलांचं कार्य 1 नंबर होतं. सध्या कुठलाही कार्यक्रम कशाचं एखाद्याने फोन केला तरी ते हजर राहत होते. एकूणच तुमचं गाव असेल, आजूबाजूची गावं असतील किंवा पूर्ण मतदारसंघ असेल, इतर लोकांचेही काय मत आहे? नाही, बाबरच. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, शरीफिनो सातार. काय सांगाल सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? सुहास भैया बाबर. काय त्यांचीच काय इतर लोकही आहेत? सगळं पाण्याचं टेंबूचं काम केलंय, सगळ्या वाडी वस्त्यावरून झालेलं आहे. त्यांच्या वडिलांचं वगैरे काम कसं आहे? त्यापेक्षा जास्त होतं. आता अनिल भाऊचं काम जास्त आहे. आता सुहास भैया त्यांचं आता काम चालू करणार, त्यामुळं सुहास भैयाचा हवा जास्त. हे तुमचं मत आहे का पूर्ण? नाही, आमचं स्वतःचं मत आहे. आमच्या रानाचं टेंबूचंच पाणी गेले ना. तर टेंबूच्या पाणी येण्या अगोदरची परिस्थिती काय होती? त्यावेळेस चांगलं होतं. त्यावेळेस सगळं केलं ना काम. सोलरचं मिळालेलं प्लॅन्ट आम्हाला, त्याच्यानंतर विहिरी मिळाले, त्या रोजगार हमीतनं सगळं टेंबूचं काम सगळं काम केलं ना त्यांनी. नाही, ज्यावेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस कशी परिस्थिती होती शेतीची? शेतीची वाईट होती ना, पाणीच नव्हतं ना. मग शेती असून तर काय उपयोग आहे? पाणीच पाहिजे ना. परत सोलर मिळालं, लाईटचा प्रॉब्लेम आला, सोलर दिलं आम्हाला जोडून त्यांनी. ठीक आहे. त्यामुळे टोटली तुमच्या मतदारसंघाचा कल कोणाच्या बाजूने आहे? सुहास भैया बाबर.